सर्व आपल्याकडे लक्ष आम्ही शब्द बोलला मॅडम आहे म्हणून काय माहिती नारी शक्ति नारी शक्ति पहले खड़ी आले पूरा ये हो जाएगा ऊपर ये हो जाएगा बड़े ताई पाटणकर चला चलो कॉर्पोरेशन पार्षद या जहाँ गया आप भी आ गया चलो जय श्री राम सुरुवातीला जे वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही PAPs होते सिटी वेस्ट जवळपास 5400 लोकांना आपण इथं सदनिका दिलेल्या होत्या. मध्यंतरी एक रिट पिटिशन झाली की त्या रिट पिटिशनच्या पोल्युशन वगैरे आहे त्यामुळे इथं राहण्यासारखं वातावरण नाही अशा करण्यात आली आणि त्या रिट पिटिशनचा एक आउटकम आला. त्यामध्ये मेधा पाटकर मॅडमनी आंदोलन केलं होतं इथल्या लोकांना स्थलांतरित करा. तर इथल्याजवळ आता आपण इथं स्थलांतरित आपल्याला जागा नव्हती म्हणून आपण MMRD करून कुर्ल्याला जे HDI कॉम्प्लेक्स आहे तिथल्या 3 बिल्डिंग घेतलेल्या आहेत. तिथं आता सुरुवातीला आपण 1600 लोक शिफ्ट करतो. ही प्रक्रिया आपली गेल्या 7-8 महिन्यापासून चालू झालेली होती. आपण जवळजवळ 1200+ लोकांना आतापर्यंत शिफ्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे ज्या बाकीच्या आपल्या 72 बिल्डिंगपैकी सर अशी पोझिशन आहे ते 10 बिल्डिंग तर आपण पोलिसांना दिलेली आहेत सुरुवातीच्या त्या याच्यामध्ये. बाकीच्या 2 ॲम्युनिटी बिल्डिंग आहेत, एक स्कूल बिल्डिंग आहे आणि अशा ऐकून आपल्याला साधारणपणे ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या विखुरलेल्या आणि सगळ्या काही पूर्ण भरलेल्या नाहीत. अशा जवळजवळ 15,000 सदनिका असतील असा आपला लेआउट आहे. 5,400 फक्त एकटं झालेलं होते. तर आता हे 1600 जर गेले तर आणखी फार कमी राहतील तसे 7,000च्या 900च्या आसपास राहतील. तर तुम्ही जे स्थलांतर करणार हो त्यानंतर त्या उडणार हो त्या वेकंट राहणार आणि ते स्कॅटर वेकंट राहणार ते आपण एकत्र करणार. नंतरच्या पूर्ण बिल्डिंग आहे ते वेकंट करून आपण सील करून ठेवणार. तिथे म्हणजे काही घुसखोरी होऊ नये किंवा तिथं आपल्या सोयीसुविधा आपल्याचा बाहेर येऊ हो. तिथं सर मध्यंतरी काय झालेलं होतं आता महानगरपालिकेला आपल्या धर्मस्थानाने आपल्या कर्मचाऱ्यांना पण आपण विकत देण्याचा एक प्रस्ताव होता. त्यांना थोडासा रिस्पॉन्स भेटलेला आहे. आगे आ जाओ तसे 48 बिल्डिंग पुढे या ना पुढे हां काही तिथं लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. मला वाटते 25-30 लोकांनी घेतली माहिती. तर त्यानंतर आपल्याला ह्याचं काय करायचं प्रोसेस निर्णय घेईल. काय करायचं असं आहे मला जे काय सांगितलं त्याच्यामध्ये पोलीस प्रदूषणाच्या बाबतीत मेधा पाटकर आणि कोर्टात त्याला धरून तुम्हाला कोर्टाने असा निर्णय दिला की या सगळ्यांना इथून हलवतो. 1600 लोक तुम्ही आता हलवताय. आता ह्या सगळ्या सदनिका ह्या तशाच राहणार तुम्ही सील करणार बरोबर. तिथं सर दुसरं एक सबमिशन असं होतं की जो सुरुवातीला आपल्याकडून जो रिपोर्ट गेला होता कोर्टाला वगैरे की प्रदूषण खराब आहे वगैरे त्या संदर्भात आपण आपल्या इम्प्रुव्हमेंट डिपार्टमेंटकडून एक कन्सल्टंट अपॉइंट करतो आहे. तो पूर्ण स्टडी करतील आपल्या एन्व्हायरमेंटचा. कारण इथं सगळे आजूबाजूला सगळे लोकवस्ती आहेत अशी आपल्याकडून कदाचित त्यावेळेला काही व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं नसेल. तर आता आपण तो स्टडी करून पुन्हा कोर्टाला आपण हे करतो आहे तिथे सादरीकरण करणार आहे की कशी परिस्थिती नाही परिस्थिती सुधारलेली आहे. तर त्याच्यातून सर आपल्याला काही मिळाले रिलीफ तर आपल्याला तिथे नाही आता असं आहे हां साहब ये जो बता रहे हैं इसके बारे में पिछले 10 सालों में बहुत कुछ हो चुका है और ये BPCL है ना शायद BPCL है इसकी वजह से ये इतना ज़्यादा पॉल्यूशन है कि आम आदमी की ज़िंदगी कम होती है. इसको अपन रोक नहीं सकते
तो अभी उससे जिस वक्त ये शुरू हो रहा था तभी माहौल गाँव आने का विरोध था। इतना बड़ा इलाका जो है वो बनाया गया, पैसा दिया गया और वहाँ पर उसके बाद इसका कोई यूज़ नहीं है। परिस्थिति क्या है, इतनी गंदगी है, अब पानी निकासी का कोई रास्ता नहीं है, बहुत कंडीशन ख़राब है यहाँ पर। तो ये आम आदमी को ला के यहाँ रखना, उसकी ज़िंदगी से खिलवाड़ करना, तो मुझे लगता है कि ये वैकेंटी होना चाहिए और यहाँ कोई दूसरे बाकी की चीज़ें इस्तेमाल होना चाहिए जो भी आप कर सकते हैं। तुम्ही होईल मला काय सांगतो की एक तर तुम्ही बघा आता तुम्ही प्रस्ताव आणलाय उद्वाहनाचा ज्यांनी कोणी आणलाय ऑन बिहाफ ऑफ BMC असं आहे की ते माणसात राहणार नाही आहे तर त्याचा उपयोग काही नाही आहे. दुसरं असं आहे की कोर्टाची आजची परिस्थिती काय आहे, तुम्ही काय रिकमेंडेशन कोर्टाला केलं आहे हे सगळं तुम्ही आम्हाला स्टँडिंगमध्ये सांगायला. अच्छा भाई आपण एक काम करेंगे, यहाँ के गिने चुने लोग अंडर कॉर्पोरेटर लीडरशिप इनको हम बुलाएंगे, एक जॉईंट मीटिंग करेंगे. पण मला असं वाटतं की जर हीच परिस्थिती कायम होणार असेल तर इकडे खर्च करून काय उपयोग नाही आहे. इकडच्या एवढ्या ज्या सदनिका आपण मानल्या आहेत त्या जर अशा सील राहणार असतील तर त्याच्यावर पर्याय काय हा आपल्याला प्रशासनामार्फत काढायला पाहिजे. आणि माझा आजचं हे असं आहे की मग इथे खर्च करून तरी काय उपयोग आहे. इथे माणसंच राहणार नाही आहे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर नावाची गोष्टच नाही आहे, इथे प्रदूषण एकदम हाय लेवलला आहे, त्याला आपण आटोक्यात आणू शकत नाही. तुम्ही असं सांगताय की परिस्थिती काहीतरी सुधारली, काय सुधारले दॅट आय डोंट नो राईट नाऊ. कोर्ट काय सांगतंय तेही महत्त्वाचं आहे. मॅटर सबज्युडिस आहे. मला मुझे ऐसा लगता है अशरफ भाई यहाँ खर्चा करने से कोई फायदा नहीं. एक त्यामध्ये असं सजेशन होतं की आता 4,000-4,500 लोक इथे राहतात तिथे, तर ज्या बिल्डिंग राहतात त्याच्यात तरी आपण तोपर्यंत तरी सुविधा देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव मला वाटतं MLA ने दिलेला आहे की ज्या तोपर्यंत आणि सुविधा देणं 1 वर्षाची सुविधा देणं असं आहे. तोपर्यंत बोला ना तुम्ही साहेब आता मी बोलू का जरा? एक मिनिट ज्या ज्या बिल्डिंग काम ज्या आवश्यक आहे तुम्ही आता आम्हाला पाठवलं ते आवश्यक आहे का? त्यात आता सगळं होतं. तेवढं रिपेअर करणं नाही, मी सांगतो सर कसं आहे ते आमच्याकडं त्यांची मागणी आलेली होती. आम्ही त्यांना रायटिंगमध्ये कळवलं होतं की अनेक बिल्डिंग जवळजवळ 32 बिल्डिंग आपल्या खाली होत आहेत, तर त्याचा मेंटेनन्स करणे तिथनं पुढं म्हणजे एक अजून 4-5 महिने लागतील आम्हाला, तर ते गरज नाही. तर ते म्हटलं की ठीक आहे, आम्ही ते सगळं मायनस करतो त्यातून, पण जोपर्यंत आहेत एक 3-4 महिन्याचं तरी आपल्याला ते त्यांना लाईट पाणी वगैरे दिलं पाहिजे. तुला काय ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर जे काय करायचं ते महापालिका करेल. हो सर. पण एक लष्करात जिथे काय उपयोगात नाही तिथे महापालिकेने खर्च करून उपयोग तरी काय तुम्हाला काहीतरी बोला. आता 2013 पासून आम्ही इथे आलो सुरुवातीला बिल्डिंग नंबर 19 मध्ये. सर्वात पहिले आम्हीच आलो. म्हणजे आता आमची बिल्डिंग इथे रजिस्टर्ड झालेली आहे 2023ला. आमच्यानंतर एक मिनिट ऐकायचं, एप्रिल 2013ला 19 आली, त्यानंतर ऑगस्ट 2013ला 7 नंबर आली. त्यांना माहीत नाही कदाचित. आणि ते रजिस्टर पहिले आपली झाली, नाही त्यांची झाली, परंतु जे रजिस्टर पर आता 2 ह्या बिल्डिंग आहेत. मी त्या दिवशी पण साहेबांना सांगितलं होतं रजिस्टर आता 23ला आपण रजिस्टर्ड झालोय 2023ला. आता ज्या समजा रजिस्टर्ड झाल्यात तिथे पण जसं मी त्यांना म्हटलं, तो 1 टाइम रिपेअरिंगसाठी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते सगळं BMC महानगरपालिकेकडून देण्यात येईल. हे सेक्रेटरी आहेत, मी चेअरमन आहे स्वतः त्या सोसायटीचे. तर त्या अनुषंगाने आम्ही भरपूर ते त्याचं फॉलोअप पण चालू आहे. आता हे इलेक्शन आलं, ते आलं, हे आलं, ते म्हणत ते ॲक्च्युली पेंडिंग राहिलेले. आता ते कधी चालू होते ते तुम्ही बघितलंच पाहिजे. तुमच्या बोलण्यानुसार साहेब असं बोलताय की तुम्ही इथं राहण्याजोगच नाही, मग रजिस्टर का करताय बिल्डिंग? हा, अजूनही 17 नंबरवाले प्रोसेसमध्ये, 16 नंबरवाले प्रोसेसमध्ये, त्या दिवशी 40 मध्ये येऊन गेले. 17 नंबरवाले प्रोसेसमध्ये येतात. प्रोसेस तुम्ही का घेताय? मग रजिस्टर झालंय, आमचं काय? मग आमचं आम्हाला काय तुम्ही पाहिजे असं सहजासहजी काढू तर शकत मी नाही. तुम्हाला असं हां की तुम्ही एक निवेदन द्या. हां तुमच्या ज्या कॉर्पोरेटर आहेत त्यांनाही बोलवा. एक लक्षात ठेवा, आज आम्ही पहिल्यांदा इथे आलो. आज आम्हाला हे कळतंय की कोर्टात गेलंय, हे झालंय, ते झालंय वगैरे वगैरे वगैरे. हे पण का कळलं तर स्टँडिंग कमिटीमध्ये एक प्रस्ताव आला लिफ्ट बसवण्याचा. तेव्हा आम्ही हे प्रश्न विचारले किंवा SRAचा आहे तर मग आपण तिकडे खर्च करू. आता ही परिस्थिती कळते की मेधा पाटकर कोर्टात गेल्या, कोर्टाने असं आहे. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टींची चर्चा आणि उत्तरं तिथे मिळणार नाही. तुमच्यापैकी एक ठराविक लोक की ज्यांना सगळं माहिती आहे आणि तुमच्या नगरसेविकांना घ्या आणि तुम्ही एक दिवस मी तुम्हाला या 10 दिवसात देतो. त्यामध्ये जर एक मिनिट बोलतो सर ना बोलू तर बोला तुम्ही सर. तुम्ही या 10 दिवसात या, मी तुम्हाला एक मीटिंग देतो.
आणि आपण जॉईंटली बसून याच्यावर काय तोडगा काढता येईल ते बघूया. तुमचा एक मुद्दा बरोबर आहे की जर राहण्याजोगी परिस्थिती नसेल तर तुम्ही रजिस्टर रजिस्टर बस 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 आता याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर राहण्याजोगी परिस्थिती निर्माण करा, अदरवाईज बाकीचे काहीतरी पर्याय येस शोधा. ऑफकोर्स. समजली की नाही? कोर्टात काय परिस्थिती आहे ती आम्हाला बघावी लागेल की तुमच्याकडे कोर्टाचा हेड ऑफिसला आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना आम्हाला तिथे बोलवावं लागेल. त्यामुळे तुम्ही एक 10 जण 15 जण असे जे आहेत और तुमच्या समोर आम्ही सगळी चर्चा करू. एक लक्षात ठेवा, निवडणूक झाल्यानंतर 2 महिने झाले, स्टँडिंग कमिटी आली किंवा कॉर्पोरेशन आलं म्हणून आम्ही या गोष्टींची चर्चा करू शकतो. अदरवाईज आम्हाला याच्यातलं काही माहिती नव्हतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही एक 15-20 जणांचा ग्रुप ठेवा ज्याला सगळी माहिती आहे आणि तुम्ही तिथे तुमचे विषय मांडा. त्याच्यामध्ये ॲडिशनल कमिशनर असतील, त्याच्यातून आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. चालेल. ह्यापूर्वी पण साहेब आता मी सांगतो ह्याच्या हे ना हे आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आम्ही परत करू. परंतु हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा लेखी निवेदनं दिलेले आहेत. आमच्याकडे त्याच्या हे सुद्धा रिसिव्ह लेटर सुद्धा आहेत महानगरपालिकेकडून भरपूर वेळा दिलेले आहेत आणि आमच्याकडे खूप लेटर्स आहेत. आश्वासन दिलं गेलं की करून देतो म्हणून हे साहेबांना पण त्या दिवशी बोलला. हेड ऑफिस पासून आहे. त्यावेळेला प्रशासन काम करत होतं. पहिला प्रश्न त्यांनी हा केला की इथं कोणीच राहणार नाही. इथं राहणार नाही तर त्यासाठी राहणार नाहीत तर मग राहणारच नाही. तर मग काय करणार? राहण्याजोगच जर नाही एक मिनिट सर. त्यांना बोला, त्यांना बोला. गुडेगार एक मिनिट सर. थांबा. साहेब आता सोसायट्यांच्या जर सोसायट्या तर आहेत आणि बाकीच्या पण बिल्डिंग ज्या भरलेल्या आहेत तिथे सोयीसुविधा पूर्ण अभाव आहे. पाण्याची व्यवस्था नाही, लिकेजेस आहे. आता BMCकडे आम्ही जातो त्यावेळेला काय बोलतात आमच्याकडे फंड नाही. मग आता एवढे लिकेजेस आहे, गटार वगैरे व्यवस्थित नाही, पाण्याची सुविधा नाही, ते त्यांचा पण प्रश्न आहे. म्हणजे नुसत्या सोसायटीच्या बिल्डिंगच्याच नाही आहे, बाकीच्या पण बिल्डिंग अर्धा अशा भरलेल्या आहेत की तिथं सोसायटी नाही, तिथं सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. इथे आणि एक मिनिट इथे सिक्युरिटीचा पण एवढा अभाव आहे ना. लक्षात ठेवा, मी आता कुणाची कंप्लेंट करतोय असं नाही. तुम्ही बिल्डिंग बघा, ज्या एमटी बिल्डिंग आहेत तिथे त्याला साध्या फ्रेम नाही ठेवल्या इथे. तुम्ही म्हणता आता हे आपण सील करून बंद करूया, पण उद्या त्याच्यामध्ये काही होणार नाही. कितीतरी अनधिकृत प्रकार घडतात साहेब. आणि त्यासाठी मी मागे साहेबांना मागणी पण केली होती की इथे एखादी आहे ना पोलीस चौकी हवी. इथे आहे म्हणजे प्रत्येक दिवस काय नाही तरी वेगळं घडत असतं इकडे. रात्रीच्या महिला असामाजिक तत्व तर एवढे आहेत इकडे की आपण त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. तर मला असं म्हणायचं होतं की आपल्याकडे 49 इमारती आहेत जिथे आपण हे करतो, म्हणजे लोक राहतात आणि त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. परंतु त्या 49 बिल्डिंगी पूर्णपणे भरलेल्या नाहीत. कुठे 20-25, कुठे 10-12 अशामुळे ते विखुरल्यामुळं महापालिकेला सेवा सुविधा देणे सोयीचं होत नाही. जर आपण एकत्रित एकाच 2 बिल्डिंग मध्ये शिफ्टिंग करून घ्या. आमचं तेच म्हणणं आहे, शिफ्टिंग करून घ्या तुम्ही. इझिली खूप प्रोसिजर आहे तो. 2-2, 4-4 महिने लागतात हो त्या प्रोसिजरला. आपण लगेच आमची देऊन बिल्डिंग टाका. ऑलमोस्ट आहे ना 7वा माळा सोडला तर सगळी फुल आहे. फुल आहे. फक्त 7वा माळा खाली आहे. तो पण थोडासा इस्टेटवाल्यांचा म्हणजे तो तिकडे खाली आहे. मी सांगितलं मागच्या वेळेस साहेबांना सांगितलेलं आहे. तेव्हा आम्ही सिक्युरिटीला तिथं लेटर सुद्धा दिलेलं आहे की त्या सील रूम आहेत त्या ओपन आहेत, तर त्याचं काहीतरी बंदोबस्त करा. माझ्याकडे लेखी लेटर आहे. तर आजपर्यंत पाहण्यासाठी सुद्धा कोणी आलेलं नाहीये तिथे. की मॅडम, येऊन काय आहे. 300 घरांची बिल्डिंग आहे ना, तिथं 10 लोक राहतात. मग त्यांच्यासाठी सर्व सुविधा द्याव्या लागतात. आणि कोर्टाचा निर्णय असा आहे, ज्या लोकांना ही राहण्याजोग जागा नाही त्यांना तुम्ही थांबवू नका. जे राहत आहेत त्यांना सुविधा तरी द्या. सुविधा द्या असं सांग. आम्हाला आमच्या मर्जीने राहायचं. आम्ही रजिस्टर केले बिल्डिंग, कारण याचं मेहनत कारण घेऊन काय माहितीये का साहेब, आम्ही रजिस्टर केले तर आम्हाला राहायचं इथं, बरोबर. आणि जर आम्हाला काढायचं असेल तर आम्हाला पाहिजे तिथं दिलं तर आम्ही जाऊ. HDL मध्ये आम्ही जाणार नाही. पोलीस स्टेशन जे हे केलेलं आहे, परमिशन भेटलेलं आहे, सगळं भेटलेलं आहे. एक मिनिट, आम्ही काय बोलतो, परमिशनचं भेटलेलं आहे. चौकीचं 7 नंबरचं आणि त्याच्यासमोर चौकीचं जे फंड आहे तो बी पास झालेला आहे. आपण तिथं फक्त त्यांनी सांगितलं होतं 4 पोलीस आणि हे फक्त तेवढं करणार. फक्त याच्यावाले ना लाईटवाले पलीकडून ते कॅबिन आहे त्या झेंड्याच्या गुन्हेगार ते पोलीस चौकीचा प्रश्न हा नंतरचा झाला. पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला काय पाहिजे त्याच्यावरती पोलीस चौकी नंतर. हो जरा गुढे मी जसं ह्यांना सांगितलं असं तुम्ही सुद्धा तुम्ही ऑर्डर आपण आता इथे काय काय सुविधा देतो. गावातली लोक बाहेरचे लोक गावातली लोक सर एक मिनिट थांबा ना. कोर्टातलं solution काय आहे? जर तुम्ही तयार करा, मी पुढच्या 10 दिवसात
AMC बरोबर बैठक लागली. समजलं? आणि ते म्हणतात ते बरोबर आहे की तुम्हाला जर राहण्यासाठी परिस्थिती मग असंही आहे की ज्या बिल्डिंग खाली आहे त्या बिल्डिंगमध्ये आपण किती लोकांना अकोमोडेट करू शकतो, त्यांना आपण सोयीसुविधा काय देऊ शकतो, समजलं की नाही. आणि जे असेल ते पॉसिबल आहे तर पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे ते मग हे सगळं तुम्ही घेऊन या, मग आपण निर्णय करू. त्याच्यात एक पॉईंट नक्की टाका सर, की जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सेल करा ना. ज्याला खरोखर यायचं असेल इथं गावातले लोक राहतात, आजूबाजूचे कोणी येऊन विकत घेऊ शकतो. असं नाही, इथं घेण्यासाठी भरपूर आतुरलेले लोक. Identity आहे. तुम्ही सांगता राहण्याजोगी परत त्यांचं असं म्हणतात की आम्ही ऑलरेडी रजिस्टर केलंय, काही लोक आहे ते यायला तयार आहे. हा. त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा आढावा घ्या बरोबर. आणि तुम्ही या बघा AMC समोर तुम्हाला मला सेलेवर करा, ओपन करा ना, सेलसाठी ओपन करा. त्याचं कसं आहे माहिती आहे? बघा लगेच बरीच लोक येऊन राहतात. त्यावेळेला तुम्हाला अनेक पर्यायांचा विचार करावा लागेल. आलं का लक्षात? एकच धरून आपल्याला चालणार नाही. आणि मग BMCच्या ऑब्लिगेटरी ड्युटीमध्ये जे काय आहे ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. येस. आलं लक्षात? ठीक आहे. मी पुढच्या 10 ते 15 दिवसात बैठक लागेल. तुम्ही सगळा अहवाल तयार करा आणि तुम्ही एक निवेदन तयार करा. माझी एक विनंती आहे की 10-15 लोक या. हो नाही नाही, ते चालेल. आलं का लक्षात? आपण प्रतिनिधी घेऊ, नाही, नाही, प्रत्येक नाही, याच्यातून ऐका. प्रतिनिधी घेऊ. जेवढे जास्त लोक येतील तेवढे ते लांबच लांबच आय डोंट शॉर्टकट मध्ये होईल. जेवढे नाही, कमी ठीक आहे, येतील. तुम्ही जसं म्हणाल तसं. परंतु आता जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे HDIL जे कुर्ल्याला आहे तिथे तीच लोक जाऊ इच्छितात, ते तिथून जवळ आहेत. म्हणजे जवळ जसे आहेत. ते तुम्हाला सगळे सांगतो, जाण्याची अंधेरी, इच्छा नाही, बांद्रा, सगळ्यांची नाही मालाड यायची. आणि कुर्ला विभागातून मी सांगतो ते जरा एक मिनिट जरा बोलू द्या मला. घाटकोपर करून आलेल्या लोकांना तिकडे हवंय. जे रेरोड, दादर, वडाळा इकडून जे लोक आलेले आहेत त्यांना इथेच इथेच पाहिजे, त्यांना नको हे आहे पण ते. लक्षात घ्या साहेब. दुसरं कारण असं इथे काय होतं, thinking आहे मिसकम्युनिकेशन लोकांची. होतं इथे. काही लोकांना काय वाटतंय एकच घेऊन चाललेत. जे तिकडून आलेले लोक आहेत त्यांना तिकडे हवंय. इकडच्या लोकांना जे आहेत इकडचे रे रोडवरून पण आलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांना इथेच राहायचं आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ऐका जरा, त्यांनी मला असं सांगितलं की राणा तुम्ही आता असं सांगताय की काही लोकांना राहायची तयारी आहे. हो. एक मिनिट, जसे 16 नंबर वाले आपण बोलतात. ह्या सगळ्या पर्यायांवर विचार करू. ज्यांना राहण्याजोगी परिस्थिती आहे किंवा ज्यांना राहायची इच्छा आहे त्यांना महानगरपालिकेतर्फे काय सोयी सुविधा देतील yes. याचा आपण Yes. आढावा घेऊ आणि त्याच्यावर निर्णय घेऊ. हां. पण तो निर्णय आपल्याला आता नाही घेता येणार. दोन्हीकडून सगळे जेव्हा प्रस्ताव येतील त्यावेळेला आपण काहीतरी करू. मी तुम्हाला आज एक सांगतो की ह्या 10-15 दिवसात मी बैठक लागेल. नक्की. ओके. हां. आणि साहेब एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आता म्हणताय आम्ही पहिल्यांदा आलो, हे पहिल्यांदा तुमच्या कानावर पडलंय. साहेब बऱ्याच वेळेला आलेत, काल पण कदाचित बिचारे नेहमी येतात, आम्ही त्याबद्दल मानतो. इथे घन कचरा विभागावाले गांगोडे साहेब, सुगावरे साहेब बेस्ट काम करतात. खरोखर मी पुन्हा एकदा सांगू शकतो, कारण ते करतातच. इथे बाकीचा अभाव आहे. मी तुम्हाला सांगतो, वॉटर डिपार्टमेंटचा, ड्रेनेज जे मेंटेनन्सवाल्यांचा सगळ्यात बेकार. म्हणजे कसं इथले जे ड्रेनेज आहेत सगळे ओव्हरफ्लो होतात. कागदावर ओके आहेत, कागदावर ओके आहेत, पण तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना किती लेटर द्या, आम्ही 50 लेटर दिलेले आहेत आतापर्यंत, 500 दिले असतील माझ्याकडे सगळे आहेत. रेकॉर्ड पण त्याचं काय होतं, फक्त आले त्याला पण 4 कॉल करावं लागतात. त्या दिवशी मी त्यांच्या थ्रू गांगोडे साहेबांच्या थ्रू जेव्हा हे केलं, मी डायरेक्ट कंट्रोलला कॉल केला तेव्हा लोक आले. नाही तर म्हणजे आमच्याकडे माणसंच नाहीत, लेबर नाहीत म्हटले. अगदी गेटच्या बाहेर अंग पाणी काढून होतं. टाकतात सर. असं नाही व्हायला पाहिजे साहेब. तुम्ही 1-2 गेल्या फिरा फक्त, कळेल तुम्हाला. तुम्हाला चौकी बांधून देऊ आपण, सांगा जरा. बेस साहेब आहे की सेलेबलचं पुरेशी परमिशन देऊन टाका, विषय संपून जाईल. बघा तुम्ही. साहेब एमटी बिल्डिंग सगळ्या सेलेबल करा. मला बोलवेन. आणि जरा तुम्ही लक्ष द्याल अशी आम्हाला खात्री आहे साहेब. नक्की लक्ष द्या. अनेक गाववाले इथले रूम घेतील. एमटी बिल्डिंग एवढ्या आहेत तेवढ्या. आम्हाला काय सुद्धा आम्हाला
इथे पोल्युशन खूप होतं, खूप सिमेंट वगैरे उडतं, लोकांना खूप लहान मुलांना खूप त्रास होतो. काँक्रीटचं हे चालू आहे. या रोडला ऑफिसर से बात कर, अभी मीटिंग लगाएंगे वडाला रोड आहे ना तिथे सब कॉर्नरला मीटिंग लगाते हैं उनके डाले आणि तिथे सांडपाणी पण किती रस्त्यावर असतो. आम्हाला वाढ 155 साठी ऐका होत आहे. आम्हाला वाढ 155 साठी भाजपच्या वतीने आम्हाला तुमच्या शिष्टमंडळ येणार. चला आपण काढणार पण फोटो आहे ना साहेब एक फोटो तिकडे मोबाईल थांबा जर लांबून हे काढू दे नवीन हे असं अरे तुम्ही मारा जा होत आहे हे काढते हे फोटो काढते आमच्या कार्यकर्त्यांना काढले, आमचे फोटो तुम्ही आहे. हे आले पाहिजे मागे जरा मागे सर थोडं मागे म्हणजे येऊ? साहेब थोडं मागे पुढे जायचं. तरी बघून घेऊ घेतला का बिल्डिंग केले ना पण वन टाइम फक्त आम्हाला सुविधा पाहिजे.